नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी, महायुतीचं सरकार केव्हा स्थापन होणार याबद्दलचा सविस्तर खुलासा आपल्याला झालेलाच आहे। 5 तारखेला 5 वाजता या महायुतीचं सरकार येणार आहे। लग्न घटिका समीप आलेली आहे, त्यामुळं आमच्या या लग्न सोहळ्यासाठी काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत। ते नाचून आपला शोक भागवत आहेत, परंतु मग आता खाते वाटपांचं झालं नाही, मग यांचं सरकार बसलं नाही, शिंदे साहेब गावाला गेलेत, अजितदादा काय बोललेत, देवेंद्रजी काय बोलतायत, यावर सर्वावर यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे। परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीनं कोणतेही आडेवेडे न घेता, कोणताही मतभेद न करता एक खंबीरपणे एक चांगला मोठा इव्हेंट या आझाद मैदानावर होतोय। त्यासाठी हा पाहण्यासाठी आम्ही सत्ताधारी तर आहेतच आहेत, इतर सर्व लोक आहेत, परंतु त्यातल्या त्यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत। त्यांनी यावं आणि जनतेने दिलेला भरभरून जो आशीर्वाद आहे त्यामुळे जे सरकार स्थापन होतंय ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबी आलेला आहे। ही सुवर्ण संधी त्यांनी घालू नये आणि आमची विनंती राहील, आता तरी आपण जे सरकार चांगलं येतंय त्याला शुभेच्छा द्याव्यात। जे विरोधी पक्षाला देखील निमंत्रण दिलं जाईल आणि त्यांना देखील या शपथविधीला आपण बोलवणार आहोत। आमच्याकडची संस्कृती आहे, आम्ही संस्कृती सोडलेले लोक नाहीत, म्हणून त्यांनी यावं ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेपासून आलेली आहे। त्यांनी सुद्धा विरोधक कसे जरी असले, शरद पवारचे ते कट्टर विरोधक होते तरी ते त्यांच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचे, म्हणून ही परंपरा आम्ही सुद्धा ठेवून आहोत। त्यांनी निश्चित या कार्यक्रमाला आलं पाहिजे असा आमचा सुद्धा त्यांना आग्रह राहील। तुम्ही भाजपसोबत सत्तेमध्ये आहात हे विरोधकांना कुठेतरी जमत नाही असं दिसतंय, कारण डोळे मारण्याचे प्रकार सुरू झाले। निलेश लंके म्हणतात की 1 महिना थांबा, आम्ही सुद्धा मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये येऊ शकतो। भाजप शिवसेनेची युती ही गेले 30 वर्षाची आहे, ती परंपरा कायम राहावी म्हणून 2021 मध्ये आम्ही सत्तेत राहून उठाव केला होता। त्याचे परिणाम आता सर्वाला जाणवायला लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काही करा, परंतु हे शिवसेना भाजपचा युती जी आहे ती कुठेतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्याच्यामध्ये जाता आलं पाहिजे। परंतु लक्षात ठेवा, ही युती तुटणार नाही, ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजेत त्यांनी सुद्धा आता अजितदादांबरोबर सहभागी व्हावं। खऱ्या अर्थानं त्यांना अजितदादांनी चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली। निलेश लंकेला म्हणतात की अजितदादांसोबत जा, मग संजय राऊतांना काय म्हणाल? ते पण स्तुती करतात फडणवीसांची। संजय राऊतला आता कुठं नाही, तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही। धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे। दुर्दैव एक आहे, ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा होत नाही, जाणीव सुद्धा होत नाही। काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल, मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय यांच्यासमोर पर्याय राहणार नाही। काल दाढीचा विषय काढला, संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली, काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांच्या। एकनाथ शिंदेबद्दल बोललेत की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी शोभते, तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली। दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती, तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली। संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे। हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते। आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत, अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आहेत। आणि दाढीने जर एकदा त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती। ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे। म्हणून तुम्ही कालही बी बोललो
दाढीला हलक्यात घेऊ नका. आताही सांगतोय, दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही. हा झाला एक पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही. ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय, एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत. अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा. परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला, तर संजय राऊतची अवस्था काय होईल. मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे नाही, याचं एक महत्वाचं म्हणजे आपण म्हटलात की शिंदे साहेबांची ती झालेली चूक आहे. म्हणजे कुठली, राज्यसभेवरच्या वेळी राज्यसभेवर जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे. तो त्या संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे होतं. तो एक निष्ठावान शिवसैनिक होता. हे याशी जाऊन काय केलंय? यांनी पक्षाचं वाटोळं केलं, यांनी शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं, यांनी हिंदुत्ववाद सोडायला लावला. हे सगळे जे काही प्रकार झालेले आहेत, ह्या एका माणसामुळे झालेले आहेत. आणि त्याची जाणीव उद्धव साहेबाला होत नाही, हे दुर्दैव आहे. काल एकनाथ शिंदे गावावरून पोहोचले आहेत, तर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होऊ शकते. निश्चितच एकनाथ शिंदे साहेब काल आलेले, तर आपणही पाहिले असेल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय. आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदे साहेब वर्षा निवासस्थानी येणार आहेत. त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची, शिंदे साहेबाची, देवेंद्र फडणवीस साहेबाची आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता आहे. आता उशीर नको, तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणून ती एक बैठक होईल. दुसरी बैठक जी आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे. दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे. त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील, गटनेत्याची निवड होईल. हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे. म्हणून हे सर्व आता स्पीड या सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे. म्हणून आज शिंदे साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रांची आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का? कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डच्चू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामावर. नाही, या सर्व बाबी ज्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत, कुणाला कोणतं खातं द्यावं, कुणाचा समावेश करावा नाही करावा, याचा सर्व निर्णय या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळं योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाईल. दिल्लीच्या बैठकीत खरी परिस्थिती काय? खरंच शिंदेंना कुठलं पद घ्यायचं नाहीये. एक निश्चित आहे, शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये, याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील. पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. सत्तेत राहावं, त्यांनी पद घ्यावं अशी आमदारांची इच्छा आहे का? शिंदे साहेबांनी आमच्याबरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर एक जे काही आमचं नातं आहे ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव, त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्याला गती द्यायची असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे. शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी फुटली नसती. काय मिळालं असतं, काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते
तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती. हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे. याची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. भाजपकडेच जाईल असं म्हणतात अमोल मिटकरी. त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं पाहतात? अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी. कोणते खाते कोणाला जाणार हे त्यांना माहिती असावी म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे. त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटलांबद्दल पण बोलले. जरांगे परत एकदा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. ज्या ठिकाणी तुमचा शपथविधी पार पडतोय त्याच आझाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न की पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं. ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालाय. मला वाटतं पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याच्या तयारीत जर असतील तर हा त्यांचा आपसात त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा तो निर्णय आहे आणि मला त्याला विरोध करण्याचं काही कारण पण नाही. पाठिंबा द्यायचा होता शिंदेना. ही विधानं अडचणीची आहेत शिवसेनेसाठी? नाही. गोगावाल्यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाहीत, परंतु आमचा सत्तेत राहणारच नाहीत याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत नाही. तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाहीत किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे. म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा हा प्रेमापोटी त्यांची केलेला विनंती होती, परंतु शिंदे साहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील. या सगळ्या बाबतीचं आता उत्तर वारंवार देण्यापेक्षा या तिन्ही नेत्याची एकत्रित बैठक होऊ द्या. तिन्ही नेत्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. दिल्लीत झालेली जी बैठक होती तिन्ही नेत्यांची अमित शहामध्ये, तर त्यावेळी मंत्रिपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळत आहे. काय मेरिटनुसार वाटप? मेरिट हे एक प्रोसेसचा भाग आहे. ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचंय त्यासाठी त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या पोलीस खात्याकडून इतर विभागाकडून मागवला जातो आणि त्याबरोबर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं आणि हे प्रत्येक पक्षामध्ये होतं. ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं. म्हणून तो जो काही अहवाल प्राप्त झाला असेल त्यानुसारच या निवड प्रक्रिया होत असतात. म्हणून त्याला एवढं काही वेगळं काही करतायत असं काही समजण्याचं काही कारण नाही. काही ज्येष्ठ नेत्यांविषयी नाराजी आहे, त्यांना दिलं जाण्याची किंवा डावललं जाण्याची शक्यता आहे. अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात का? परफॉर्मिंग नॉन परफॉर्मिंग याला जोडून असंही एक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की शिवसेनेतल्याच काही मंत्र्यांनी काही मतदारसंघात म्हणजे काय बोलतात एंटिंग इन्कन्सेस केलेला आहे आणि आपलेच काही सीट्स पाडण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे. तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक एजन्सी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवल्या होत्या. त्यांचा सर्वांचा अहवाल हा शिंदे साहेबांकडे आलेला आहे. जर त्या अहवालामध्ये कोणी विरोधात काम केलं असेल, जर त्या अहवालामध्ये कोणी पक्षाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत असं काम केलं नसेल तर त्यांचा सगळा रिपोर्ट एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या पूर्वी ते निर्णय घेतील. मग त्यामध्ये कोण कोण काय केलं हे आपल्याला कळेल. गृहमंत्री पदासाठी अजून ठाम आहात का? शिंदे साहेब निर्णय घेतील किंवा पण तुम्ही एक पक्षाचे नेते आमदार गृहमंत्री पदावरती ठाम आहात का? तुमचं गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत. म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल ह्या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे. याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे. गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट आहे जर अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या. हे स्टेटमेंट हे जर तरच आहे. त्यावेळेला जर अजितदादा नसते आले तर आम्ही मंत्री झालो असतो. आता त्यावेळेची गोष्ट आहे. त्यावेळेला जर असं झालं असतं. आता हे सर्व
पास्ट आहे, तो भूतकाळ आहे. आता त्याला ते विसरलं पाहिजे. आता आपल्याला काय करायचं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे. झालेल्या काही घटना ज्या आहेत त्या वारंवार उघडण्यात त्याच्यात काही अर्थ राहत नाही. जे सत्य आहे ते समोर आहे आणि त्याला फेस करणं हे आपलं काम आहे. 9 दिवस झाले, 9 ते 10 दिवस झालेले आहेत निकाल लागून, अजून सत्ता किंवा शपथविधी होत नाही. अडचणी या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आहेत की घोडं जे अडले ते भाजपाकडनं घोडं अडलेले? कुठं घोडं अडलंय आता याचा निर्णय तर 2 दिवस अवघे बाकी आहेत. म्हणून आता त्याच्यातला सर्व निर्णय होणार आहे. एकदा तारीख डिक्लेअर झाली, वेळ डिक्लेअर झाला, स्थळ डिक्लेअर झालं, मग किती जरी घोडं अडलं असलं तरी त्याला आता पुढे जावंच लागेल. ही एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणून आता वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. आगामी काही दिवस, आगामी 2-3 दिवसात संजय शिरसाट यांच्यासाठी गुड न्यूज येईल असं काही? संजय शिरसाट महाराष्ट्रातले एकमेव आहे का? असे अनेक संजय शिरसाट महाराष्ट्रात आहेत. हे जे जेवढे निवडून आले त्यापैकी अनेक जणांची इच्छा असते. आमदारांची इच्छा असणे हे काही गैर नाहीये. निर्णय नेत्यांना घेऊ द्या. निर्णय योग्य तो निर्णय ते नेते घेतील. त्यावेळेस कळेल की हे कोण भाग्यवान आहेत, कोणाची लॉटरी लागलेली, कोण त्याच्यासाठी लायक आहेत. संजय राऊत आज असं म्हणाले की मला वारंवार जेव्हा उद्धव ठाकरेंना सांगत होते देवेंद्र फडणवीस की गृह खातं आपल्याकडे ठेवायला पाहिजे होतं, जर ठेवलं असतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तर निश्चितच पक्ष फुटला नसता आणि सरकार पण पडलं नसतं. आज त्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. मग झालेली चूक मान्य केली संजय राऊत सारख्या विद्वानांनी. हे काय कमी आहे का? उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे आणि हे शहाणपण आता काही दिवसांनी कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलं नव्हतं पाहिजे. हे आता त्यांना कळलेलं आहे. परंतु गिरगाय बे तो टांग उपर ही संजय राऊतची मनोवृत्ती आहे, त्याचा तो स्वभाव आहे. पण तुम्ही संजय राऊतांना विद्वान का म्हणताय? अत्यंत विद्वान आहे. त्याच्यासारखा विद्वान देशामध्ये नाही. तुम्ही अमेरिकेबद्दल भाष्य करायला सांगा, 1 मिनिटात करेल. तुम्ही बांगलादेशाबद्दल भाष्य करायला सांगा, 1 मिनिटात करेल. तुम्ही अफजल खानाबद्दल बोलायला हवा, 1 मिनिटात बोलेल. औरंगजेबच्या कबरीवर जायला सांगा, 1 मिनिटात तिथं पोहोचेल. हे सर्व त्यांचा जो काय अजेंडा आहे तो सेट आहे. म्हणून अष्टपैलू ज्याला म्हणतायत तो असा असलेला प्रगल्भ नेता, खरं तर त्याला आता पक्षप्रमुख बनवण्यास हरकत नसावी असं एकंदरीत त्या शिवसेना नेत्यांचं मत असावं. नसता त्यांनी बाकीच्या नेत्यांनी एका माणसाने अरे एकदा तरी एक हिंमत करा रे. कुठे गेले ते शिवसेनेचे नेते? एक जण तोंड का उघडत नाही? हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का? ज्या शिवसेनेबरोबर शिवसेना प्रमुखाबरोबर हयात घालवली ते नेते कुठे आहेत? कोणत्या बिळ्यात लपलेत ते? एक जण तर माईसलाल म्हणून पुढे या. पक्षाची जी वाहतात चालली ती कधीतरी जनतेला सांगा. मरायला टेकले तरी सत्य बोलत नाहीत. ही कोणती नीती आहे? हिमतीने वागायचं शिका. जे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला शिकवलं होतं, ज्यांचे तुम्ही सहकारी आहात, एकदा तरी उघडपणे बोलायचं तुम्हाला आव्हान आहे. एक शब्द, एक वाक्य बोलून दाखवा. जर असंच जगायचं असेल तर कुत्र्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही. सर, कल्याण ग्रामीणचे जे मनसेचे उमेदवार होते राजू पाटील, त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कल्याण ग्रामीण मतदारसंघात 65,000 मतदान वाढलंय आणि 66,000 मतांनी राजेश मोरे विजयी झाले. तर व्हीव्हीपॅट मशीन बद्दल त्यांनी मतं मोजण्यासाठी 8 लाख रुपये भरले. बरोबर. निवडून आले त्या टायमाला आनंदोत्सव साजरा करायचं, पडलं त्या टायमाला ईव्हीएम म्हणायचं. अरे पराभव लोकांनी केलाय. तुम्ही 5 वर्ष कसे वागलात ना ते लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक वेळा निवडून आले, दुसऱ्या वेळा लगे ईव्हीएमवर. आम्ही 4 वेळेला निवडून आलो. आम्ही त्या जनतेच्या आशीर्वादाने आलो. जर आमचा पराभव जरी झाला असता तर जनतेने आम्हाला नाकारला असं असे म्हणायची हिंमत आमच्यामध्ये. आणि हे सगळेजण जे गेलेत ना कोर्टात, यांना माहिती की आपल्याला हा टाइमपास करावाच लागणार आहे. नसता लोक म्हणतील की तुमची लोकप्रियता घटली, म्हणून ते खटाटोप करण्याच्या भानगडीत आहेत. त्याचा काहीही आउटपुट निघणार नाही. पण साहेब, रावसाहेब दानवेंचं एक स्टेटमेंट आहे, ते सध्या गाजतंय. ठाकरे सोबत असते तर मिळालं त्यापेक्षा जास्त बहुमत महायुतीला मिळालं असतं. मग ते ठाकरे रावसाहेब दानवेलाही कळतंय, पण आता ते ठाकरे नाही सोबत नाही आले म्हणून त्यांचा पक्ष सुद्धा वाढला. कन्वीनर पोजीशन के लिए जो है एकनाथ शिंदे